राज्यसभेच्या जागेवर भाजप दलित आणि ओबीसी नेत्यांना आता पाठवणार आहे। मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षामुळे ओबीसी वर्ग नाराज होण्याची भीती सुद्धा आता निर्माण झाली आहे। राज्यसभेवर भाजप दलित ओबीसी वर्गातील उमेदवार देण्याची शक्यता आहे आणि अशी माहिती आता विश्वसनीय नेत्यांकडून प्राप्त झाली आहे। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, राज्यसभेच्या जागांवर आता भाजप दलित ओबीसी नेत्यांना पाठवणार आहे आणि मराठा विरुद्ध ओबीसी जो संघर्ष चालू आहे त्यामुळे ओबीसी वर्ग नाराज होण्याची सुद्धा भीती वर्तवण्यात येते आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, राज्यसभेच्या 6 जागा रिक्त झाल्या, त्यापैकी 3 जागांवरती भाजपचे सीट जाऊ शकतात, 3 उमेदवार निवडून येऊ शकतात याची खात्री भाजपला आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पेटलेला आहे मराठा आरक्षणाच्या वरून। दुसरीकडे दलित वर्गामध्ये देखील मोठी एक नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे ओबीसीच्या या सगळ्या राजकारणाच्या वरून। त्यामुळं आणि भाजपचा कोर वोटर हा ओबीसी राहिलेला आहे सातत्यानं। त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये उमेदवारी देताना भाजप सर्व वर्गांचा समतोल करण्याचा प्रयत्न करणार आहे। मात्र त्यांचा कोर वोटर जो आहे ते पाहता भाजप ओबीसी नेत्यांना आणि दलित नेत्याला उमेदवारी देणार आहे। दुसरीकडे आणखी एक माहिती समोर येत आहे ते म्हणजे एकाच घरात लोकसभा आणि राज्यसभा ज्या ज्या नेत्यांच्या घरात आहे अशा नेत्यांची तिकीट कापले जाणार आहेत। उदाहरणार्थ जर म्हणून पाहिलं तर राणे कुटुंबियाच्या राज्यसभेवरती सध्या नारायण राणे आहेत आणि दुसरीकडे जर पाहिलं तर निलेश राणे हे सध्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज्यसभेवरती नारायण राणे यांना पुन्हा पाठवलं जाणार नाही। जर नारायण राणे यांना पुन्हा पाठवलं जाणार असेल तर निलेश राणे यांना लोकसभा दिली जाणार नाही अशी माहिती एका विश्वसनीय नेत्याने दिलेली आहे। तर त्यामुळं आता भाजप जी स्ट्रॅटर्जी असते त्याच्यानुसार राज्यामधून ओबीसी वर्गाला नाराज करायचं नाही हे भाजप विश्वसनीय नेत्यांनी आज राजधानी दिल्लीमध्ये बोलताना सांगितलेलं आहे। नक्कीच शिवाजी, हे उमेदवार जे आहेत ते देण्याची शक्यता आहे, मात्र याबद्दलची काही अधिकृत घोषणा वगैरे झाली आहे का? अद्यापपर्यंत दिल्लीमध्ये एक बैठक झालेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत आले होते एका रात्री आणि त्यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली आणि या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील परिस्थिती या ठिकाणी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या कानावर घातली आणि ज्या पद्धतीने ओबीसी वर्गामध्ये मोठी नाराजी आहे आणि आपण जर सातत्यानं पाहिलं असेल तर सातत्यानं सर्वच नेते ओबीसीचं आरक्षण जाणार नाही याबद्दल बोलतात। मात्र जेव्हा जरांगे पाटील नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।